आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। रिपब्लिकन सेनेच्या राष्ट्रव्यापी संघटना बांधणी अभियानाला आता अधिक वेग मिळताना दिसत आहे। पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आगामी राजकीय वाटचालीला बळ देण्यासाठी महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुशील सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात कोल्हापूर, हातकणंगले, सांगली आणि सातारा लोकसभा क्षेत्रासाठी क्षेत्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमध्ये कोल्हापूर लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी अर्जुन दत्तू कांबळे, हातकणंगले लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी बाबासाहेब देवप्पा कामत, सांगली लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी अरुण भरत भेंडे, तर सातारा लोकसभा क्षेत्र प्रमुखपदी नितीन एकनाथ रोकडे यांची निवड करण्यात आली आहे। पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी या पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून आपल्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची बांधणी करून रिपब्लिकन सेनेचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ही नियुक्ती सुरुवातीला 12 महिन्यांसाठी लागू राहणार असून कामाचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे। पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवून संघटनात्मक विस्तार करण्याची मोठी जबाबदारी या नव्या पदाधिकाऱ्यांवर असणार आहे। रिपब्लिकन सेनेच्या या नव्या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील संघटना बांधणीला नवी ऊर्जा मिळणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।